नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत अगदी हेल्दी असा नाश्त्याचा प्रकार। तर इथे मी मूग घेतले आहे। हे रात्रभर भिजवलेले 1 वाटी मूग आहे। नंतर एक मूठभर पालक आणि एक हिरवी मिरची। तर हे आपण मिक्सरला छान वाटून घेऊ। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याला गरज वाटली तरच पाणी घालायचं आणि आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तर अगदी थोडं पाणी घालून हे मी वाटून घेतलं। बघू शकता अगदी छान असं बॅटर आपलं तयार झालं आहे। या पद्धतीने यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर याचा डोसा बनणार नाही। तर आपण त्याचं स्टफिंग बनवूया। स्टफिंगसाठी इथे मी एक गाजर किसून घेतलं आहे। त्याला आपण थोडं 5 मिनिटे वाफवून घेऊया। या स्टीमरमध्ये वाफवलं तरी चालेल किंवा या पद्धतीने वाफवलं तरी चालेल। 5 मिनिटे झाले, गाजर छान नरम झालं आहे। तर आपण याला थंड करून घेऊया। थंड झालं की आपण याचं स्टफिंग बनवूया। गाजर, नंतर यामध्ये एक बारीक कापलेला टोमॅटो, त्यानंतर किसलेलं ओलं खोबरं आणि भरपूर सारी कोथिंबीर। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान मिक्स करून घेऊया। इथे थोडी मिरची वापरली तरी चालेल किंवा नाही घातली तरी याची टेस्ट खूप छान लागते। तर इथे आपलं स्टफिंग तयार आहे। आता आपण डोसा बनवून घेऊया। तवा छान गरम झाला आहे, तेल लावलं, यावर डोसे बनवून घेऊ। एक साइड पूर्ण भाजल्याशिवाय आपण याला पलटी नाही करायचं, कारण एक साइड भाजला दुसऱ्या साइडने पण थोडा आपण भाजून घेऊया। या पद्धतीने आपला डोसा बनून आहे। स्टफिंग तयार आहे। आता यामध्ये आपण स्टफिंग भरूया। तर अगदी हेल्दी ब्रेकफास्ट आहे। मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान ऑप्शन आहे। नक्की करून बघा, खूप छान टेस्ट लागते। याला तुम्ही असंच खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीसोबतही खाल्लं तरी चालेल, खूप छान लागतं। तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।